संजीव राजांनी तर सर्व इतिहास तुमच्या समोर डोळ्यासमोर ठेवलेला आहे की किती खोटारडेपणा या खासदारकीच्या इलेक्शनमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आला. आमदार साहेबांनी त्यांच्या पहिले काय घडलं गेल्या 20-25 वर्षात माझ्या कारकिर्दीत हे सांगितलं. साखरवाडी कारखान्याचं जवळजवळ 4थं सीझन आता सुरू व्हायची वेळ आली. साखरवाडी कारखान्याला गतवैभव प्राप्त होण्याची वेळ आली. तर साखरवाडी कारखाना हा साखरवाडीसाठी नाही आहे, सामान्य तालुक्यासाठी कारखाना. साखरवाडी स्थळ आणि याचा जास्त फायदा साखरवाड्याला मिळतो. तरी साखरवाडी गाव मोठं होत जातं. याच्यावरून साखरवाडीला आपली जबाबदारी जर कळत नसेल की आपल्यावर संबंध तालुक्याच्या भागाकडचं भविष्य अवलंबून आहे आणि त्यासाठी इतकं सगळं करून माझ्यासमोर नेहमी प्रश्न पडतो की साखरवाडी या परिसरात अभोळा असेल, मुरुम असेल, अजून कुठले गावडे असतील, अजून काय असेल, या उत्तर पश्चिम भागातल्या आपण कारखान्याच्या क्षेत्रात बागायत क्षेत्रात आपण कुठं कमी पडलो एवढं मला कोणीतरी उठून सांगा. कोणीतरी उठून सांगा की रामराजे तुमच्याकडे एवढं राहिलं. बरं माझ्याकडनं राहिला असेल, कोणाचं नुकसान तर केलं नाही. एक माणूस मला दाखवा की त्यांनी राजकीय सत्ता एवढी वर्ष 15 वर्ष मिनिस्टर होतो. हे 4 वर्ष खासदार झाले तर त्यांनी किती घरं बरबाद केली याची तुम्हाला यादी मी आज उद्यापर्यंत. या माणसाने 5 वर्षात घरं बरबाद केली आणि दुसऱ्यांनी ती चुका केल्या, त्यामुळे तुमचे संसार बरबाद व्हायची वेळ आली. या बरबादीतनं मी तुम्हाला वाचवलं. मग मीच तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि स्पष्ट विचारतो, तुम्ही एवढं काम करून तुम्हाला बोलायचे मला अधिकार आहेत का नाही आणि मग तुम्ही राजकारणात का कमी पडता? तुम्ही मतदानात हे डोळ्यासमोर का ठेवत नाही? मग तुम्हाला तुमचे कष्ट दाखवतात, मग तुम्हाला हा आठवेल तो आठवेल, कोण पैसे घेईल मी मागे पुढे बोलणार नाही. या तालुक्यात किती पैसे वाटले गेले, कसे वाटले गेले, कसे पैसे कुठून दिले गेले, दरवाजावर टकटक करून 500-500 रुपये वाटले. लोकांना माहिती नाही कोणाकडे पैसे आले, कशासाठी आले. अरे एवढं केल्यानंतर खरा प्रश्न तुमच्या समोर या इलेक्शनमध्ये हा कोण जो आहे त्याचं नाव काय मारलं नाही, कामगिरी काय काहीतरी तर बोलतो तो. विषय असे तयार होतो एवढं करून आपल्याला काय करा. ठीक आहे, मला तुम्ही 3 वेळा संधी दिली, संधीचं सोनं केली. 96 साली मी मंत्रालयातनं नाव घेणार नाही त्याला फोन करून सांगितलं 96 सालची या साखरवाडीची पिण्याची पाण्याची व्यवस्था कोणाला आठवते का बघ, आठवते का बघ. पहिला तुमचं पिण्याचं पाणी आराडपासून आणून आपण कुठं कमी पडलं मी मला सांगा. ग्रामपंचायतीला तुम्हाला सांगितलं हे करू नका. ज्या माणसाच्या नावाला तुमचं हे 9 जण लागले त्या माणसाच्या हातात स्वतःच्या स्वार्थाकडे काही झालेलं नाही, कमीच आले नसतील त्याला स्क्रॅप मिळालं असतं. मला नावं घ्यायचं नाही करून मी बऱ्याच जणांनी सांगितलं तुम्ही नावं कमी करणं मोठं करता. काय बोलायचं तुम्हाला काय कुठल्या तोट्याने सांगू की तुम्ही हे कसा करू नका, मी तर करून दाखवलं. ते शब्द तुम्हाला बाजार समितीच्या तुमच्या 12 गावांमध्ये मी 96 साली दिले, त्यातला ह्या परिसरातला फार थोडे प्रश्न तुमच्याकडे राहिलेले. तुमचं सगळं भविष्य या 30 वर्षात घडलेलं आहे आणि तुमच्या पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला एक भविष्य ठेवायचं आहे का नुसतं आपल्याकडे येऊन आपलंच मटण करून आपलेच संसार बरोबर करून याच्या मागे जायचं. अजून त्या खासदारांनी कशाच्या कारखान्याबद्दल बोलावं चालू त्यावेळेला फोन करायचे साहेब, अजून मंत्र्याचं नाव मी घेणार नाही, कारखाना बंद करू, अमुक करू, तमुक करू, तुमच्या कामाने आम्हाला मतदान करायला पाहिजे. अहो किती प्रयत्न तुम्ही काय केलं हे स्पष्ट सांगा, दुसरं काही या म्हणत
केले त्याच्या अर्ध्यावर राहिलं. हे ह्याच्या काळात पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न झाला आणि राजकीय हेतूने झाला. ज्यांनी हे निराकरण धरण कमी पैसे दिल्यामुळे आढळलं त्याच लोकांनी या धरणाची टेंडर काढली. इथपर्यंत बोलायचं काय पाहिजे आपण काही काम आढळतात म्हणून काही जास्त राज्य पातळीवरच्या कुठल्या नेतृत्वाबद्दल बोलणार. तर माझ्या मला म्हणते की माझं काम पटकन असेल तुम्ही नाम नाही म्हटलं तर प्रश्न माझा असेल मी माझ्यासाठी मतं मागायचं 2014 सोडून देते. मी मतं मागतोय दीपकरांसाठी मागे अजून कोणासाठी मागे संजीवरायांसाठी मागे काय कशासाठी मागतो. तुमची जर राजकीय ताकद देण्याची इच्छाच नसेल तर मग खंडाळ्याच्या गेस्ट हाऊसमध्ये माझ्याकडे आणला का एवढं उत्तर कोण देईल. कशासाठी मी बोलवलं होतं तुम्ही या तिकडे नावं सगळे मला थोडासा दिसतं का. परंतु तेव्हाही नाही म्हणतो 17, 18, 19 वर्ष प्रल्हाद पाटलांनी तुमच्या आयुष्याची शंका करून टाकली. तर कामगारांच्याकडे पैसे नाहीत. तिथे इलेक्ट्रिसिटीचे पैसे होते कामगारांना तर ते कसे मिळाले मला माहिती. माझ्याकडनं तुम्हाला 6 महिन्याचं एक्सटेन्शन मिळालं म्हणून तुम्हाला कामगारांकडून पैसे मिळाले. अजून किती सांगतो. अहो या गेटवर गाडे साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला ताब्यात द्या का आम्ही गेटवर येऊन बसतो. इथं संघर्षाची वेळ झाली या परिसरात. तेव्हा कोणी दुसरं आलेलं नाही नेतृत्व आलेलं नाही. फक्त रामराजे नाईक मराठे 2 भाऊ कायम स्वरूपी तुमच्या मागे उभे आहेत. कशाचा आम्ही कमी पडत नसतो तर मतदान का कमी करू. मला कारण कळलं कारण तुम्हाला देता येणार नाही. कारण मला जे कळलं ते भूल तापाला तुमची बळी पडतात. एकमेकाचे जे संघर्ष आहे मग ह्याचं झालं तर ह्याचं वाढेल त्याचं झालं तर त्याचं वाढेल. हे कुठेतरी घ्यावं आपल्याला आपल्या भविष्यासाठी लढायचं आहे की नाही हा निर्णय आज आजच्या सभेत विकासाला आज यादशंकरांनी वाचून टाकला. कुठं आम्ही कमी पडलो. सत्तेच्या बरोबर राहून गेले 25-30 वर्ष आपण एकासाठी सत्तेबरोबर राहिलेलो आहोत. ते आपल्या तालुक्याचं भविष्य व्यवस्थित राहावं. अहो 1957 साली मी पहिले साखरवाडी टाकलं. किती बाळाला कोणताही जन्म नसतो. 1957 माझ्या बहिणीची स्कॉलरशिपची परीक्षा येत होती. तेव्हापासून मी साखरवाडीचं वैभव त्याच्यानंतर वैभव गायला जाऊ स्मशान आणि स्मशानातनं बाहेर काढून आज 20,000 टन पर डे एवढा कारखाना उभा करण्याची शक्ती असलेली माणसं तुमच्यासमोर आणून ठेवलेली आहेत. त्यांना तुम्ही संरक्षण देणार नाही याचाही निर्णय तुम्हाला करायचा. एवढंच काय ते एवढंच काढायचं. माझं हे राहिले माझं ते राहिले माझं दुसरं राहिले माझं पुढचं राहिले. अरे पण ते होईल ना. ज्याला करायचं होतं त्यांनी त्याचं एकही केलं नाही. त्यांनी केलं असतं. प्रल्हाद पाटलांनी याच्याचा कुठला प्रश्न सोडवला आहे मला सांगायचं. आज मला म्हणतात की रामराजे फसवतात. मी तुमच्या दारात आले म्हणतो पाटील धनंजय पाटील माझ्या घरी किती कागदपत्र घेऊन आले होते. कारखान्याचं सगळं बॅलन्स शीट त्यांनी मला आणून दिलं. मी बोलवलं होतं धनंजय पाटील ऐकलं काय करायचं. मला शिकत कारखाना होता माझ्या वाढवण्यात आलेला कारखाना होता. तो मी वाढवत बसतो. जबाबदारी मुक्त झाल्याची अजून काय करता आलं. 7-8 महिने एक सुप्रीम कोर्टापर्यंत यांच्याशी लढत होती. आणि काय केलं नाही आपण चेअरमनची वाचवण्यासाठी याला काही मर्यादा नाही. आणि आज हे चालणार आहे. आणि आमदारसाहेब तुम्ही लाख कोणाचा बोलला की हे कारखाना चालल्याचं काय नाही चालल्याचं त्यांना काही शोकत नाही. आपलं पट केलं तिथं तुमच्या बाजारात नारळाच्या दुकानात बसून काय चालायचं ते मला सगळं माहिती आहे. तुम्ही जसं ओळखू ना मला बरंच पाठवा. हे दुकानात तोंड टाकायला बघा त्याला तुम्ही पुढे तिथं आणून नेता करताय. साखरवाडीला माझी पूर्ण विनंती आहे की हे प्रल्हाद पाटील तरी करा त्याचे एक रामराजे काय परत तेच बोलायला मलाही वेळ नाही.
मी तुम्हाला मतं मागणार आहे ते त्या काय त्याचं नाव कांबळे काका त्यांच्या विरुद्ध मतं मागत, ते भारतीय जनता पार्टी विरुद्ध मतं मागत, ते मोदी साहेबांच्या मतं मागत नाही किंवा त्यांच्या विरोधी बोलत, ते अमित शहाच्या विरोधी बोलत नाही आणि मी त्यांच्या बाजूने बोलत आणि मी अपक्ष होतो. तेव्हा आपण या तालुक्यात पडायचा निर्णय आमचे चुलते संजयभाऊचे वडील तेव्हा या कारखान्याचा तालुक्याचा ओझावडा उडलेला आहे. गडवाईचा बंद झाला, एकाही संपन्न झाला होता. आपण त्या काळात बारामतीच्या पुढे होतो. बारामती केवळ विकासाच्या दृष्टीने विचार करणारे मतदार आले, शरद पवार साहेबांच्या मागे उभे राहिले, अजितदादांच्या पाठीमागे उभे राहिले म्हणून बारामतीचा विकास झाला. हे आपल्याला कसं दिसत आहे काही म्हणतात. आज सगळं जे दिसतंय ते पवार साहेबांना राजकीय ताकद बारामती दिलेली नाही एवढं सांगा. तर तुमच्या मला काय भेटायचं, तुम्ही एक घरी थांबवणार त्याचं उत्तर मला पाहिजे नसेल पाहिजे आपण सुरू केलं जातं. त्याच्यामुळे आईला लोकांचं वाटवून करायचं असेल तर उपाय झाला सहा पद्धती एकाच ठिकाणी काय आज सत्ता आहे म्हणून तिकडं कारखाना आहे म्हणून तिकडं कारखाना मैदानाला तिकडं चालू केली आता घेणार नाही. तुम्हाला स्पष्ट जातो हे बरोबर आहे, हे बरोबर आहे म्हणजे नाही त्यांना खऱ्यासारखं बोलायला हे तुम्हाला स्पष्ट माझ्याकडे ते होत नाही. माझ्या स्वभावात ते बसत नाही कारण मी जे केले आयुष्यातल्या 30 वर्षाचा दिवस राजकारण तुमच्यासाठी कमलेला माणूस आज आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी मतं मागण्यासाठी तुमच्यासमोर उभं नाही. मला याचं दुःख वाटतं की मी माझ्या लोकांना का सांभाळू शकतो, मी माझ्या लोकांना का संस्कृतीकडे की याचा विकास महत्वाचा आहे, स्वतःचा स्वार्थ महत्वाचा नाही. एक मी पाळणारा माणूस, माझा आजोबा पाळणारा माणूस, माझे चुलते पाळणारे माणूस, आता सगळं घर हे पाळतात. ही जनता ही जनतेसाठी असतात. राजकारणात नुसतं जन्म घेऊन होत नाही पण स्वतःला राजा समजून राजकारणात होत नाही. राजाची भावना ज्यांच्या मनात असते त्याला राजकारणात जन्म घेण्याची गरज नसते. राजा हा दुसऱ्यासाठी जन्माला आलेला असतो आणि अशा वेळेस अशा परिस्थिती की आज सगळं पालन केलं काय तुम्ही बोलतो. आज दुपारी तुम्ही आला नाही लोक पाहिजे, मी जास्त बोललो. पटेल नावाचा एक तज्ञ हत्ती गवत जे असतं त्याच्यापासून आपल्याला गॅस तयार करून हत्ती गवताची लागवड करण्यासाठी तो म्हणाला की एवढं मोठं कृषी विद्यापीठ आनंद वाटला म्हणजे मित्र डेअरी आहे ना गुजरातची कुठली अमोल तिथला म्हणा तो बघून चकित त्यांनी सांगितलं की हत्ती अहो हे उसाला पूरक असं हे तयार होतात पर्याय म्हणतात नाही. 3 महिन्यांनी तुम्हाला हे कापायला मिळतं. प्रल्हाद पाटलाला कापायला दिलं तुम्ही. प्रल्हाद पाटलाला शेती महामंडळाच्या कामगारांचं चेअरमन मधुकर विषय बिरवायला उत्तरेचा होता. कुठला प्रश्न शेती महामंडळाचा सुटला प्रल्हाद पाटलांचं एवढं मला समजावं. या कामगारांनी दिल्लीत किती पैसे आहे ते पालखी मार्गाचे पैसे आपल्याला जातात. पालखी मार्ग हा काही फक्त फलटणच्या लोकांसाठी हा मोठ्या 4-5 तालुक्याच्या 2 जिल्ह्याचा प्रश्न ते मी आहे. आता काय गडकरी ड्रायव्हर विमानात टाकला त्याच्यात हवाई सुंदरी होती का नव्हती ते काय हा माणूस ते काय सोपं आहे का होतं. त्याच्याबद्दल बोलायला तर महाराष्ट्र काढायला झाला तुम्हाला सासवडला येतो करता बाबा बोलायचे कधी व्यवस्थित बोललेलं नाही. माझ्या मनात त्याच्याबद्दल कुठलाही वैयक्तिक राग नाही. त्या माणसाने कधीही कार्यकर्त्यांच्या बाजूने उभा राहिला नाही. आठवड्याच्या पैशाचे व्यवहार होते का नव्हते हे बघायचं मला काही कारण नाही. मला जे दिसलं युट्यूबवर आठवड्याच्या मुली आत्महत्या करायचा प्रयत्न करतात आणि त्याला जर हा म्हणत असेल की तुम्ही सुरुवात केली त्याच्या बायकोला फोन करून सांगितलं त्या आठवड्यासाठी हे तुम्ही सुरू केले त्याचं शेवट मी करणार आहे. अशा माणसाला तुम्ही मतं टाकता. तुम्हाला मुलं नाही, तुम्हाला दाखवलं नाही तर 500 रुपये दिले म्हणून लगेच सगळं कुठं झालं. अरे कुठेतरी तुम्ही विचार करा की हा
75 सर्वश्रेष्ठ हे आमचं हे म्हणते 2 संस्थानं होती, एक मलठण आणि एक फलटण. तिथला राजा त्याचा बाप तिथला राजा. आता काय बोलायचं? आता इतिहास लिहायला काय त्याच्यात काय प्रमाण असतो, काय गोळ्या बिळ्या करतो काय माहिती. अरे पाणी सगळं बोलले तुम्ही एवढे बघा एखादा ऊस तरी कमी झाला आहे. एखादा एकच हातवर करून सांग माझा ऊस 12 नदीला पाणी गेलं म्हणून माझा 5 एकर होता 4 एकर आहे. मग आता वाढला तर मग पाणी चोरल्याशिवाय वाढलं का? हवे निराळे एवढं पाणी यांनी जरी बारामती घेतलं तरी आपल्याला कमी पडत नाही. त्याचं कारण असं आहे, पत्रकार बंधू नीट या चौकट टाका पवारसाहेब आणि हे बोललो शास्त्रज्ञ कधी लिहिलं नाही की आपण जे हिशोब काढतो निरा नदी बिनेला मिळते, भीमा नदी कृष्णेला मिळते आणि कृष्णेला म्हणजे त्या मानवावर राजाकडून एक बंधारा आहे तिथं CWCचा एक शिखर आहे. तिथं सबंध कृष्णाखोऱ्याचं पाणी एकत्र होतं. कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये, पुण्यामध्ये आपल्याकडनं सरकारकडनं आणि त्याचा हिशोब CWC काढतं आणि लावाचा प्रमाणे काढतं. तर आपण शहाणपणा असा केला की गरीबाचं पाणी जे असतं ते तुम्हाला आता मिळते मिळालं गरीबाचं मिळालं त्याच्यावर ते आम्ही दाखवतच नाही. बारामती जास्त काय केलं आपलं पाणी आपल्याकडे गेलं. ते बारामती काही गेलेलं नाही. अर्धा पाऊण गेमचे ज्यात गेले आणि ह्यांनी जर सांगितलं कृष्ण महामंडळाची स्थापना होईल हा विषय सुरू होतो. मला कृष्ण महामंडळाचं एक चित्र आठवत ते हैराण केलं होतं मी मनवलं तसं. कमीत कमी 5 आमदार आम्ही त्यांच्या उडावर जायचो ना. आम्हाला मंत्रीपद नको, आम्हाला फक्त आमचं पाणी द्या कारण दुष्काळी भागाचे लोकप्रतिनिधी मोठ्या माणसाला पाडून आम्ही आमच्या लोकांनी काही अपेक्षाही ठेवलेले. तेच मुख्यमंत्री झाले त्यांनी कबूल केलं. त्यांनी पहिले कृष्ण महामंडळाने काय महामंडळ कृष्ण महामंडळ म्हणजे दुसरं काही नाही. कर्ज रोखे बाजारात घ्यावे ज्याला शेअर्स म्हणतो ते शेअर्स घ्यायचे आणि त्याची धरणं बांधायची ही कल्पना मी काढली. या कल्पनेला मर्यादेच्या बाहेर यश मिळालं पण निवडून नाही सगळं. ते म्हणतात की राजाकडनं पाणी मिळालं, धरणात झालं नसेल पाणी कुठून आलं, धरणात झालं नसलं तर 66 किलोमीटर खंडाला कालवा आला तो मीच काढला. उलट पक्षी यांचं सरकार आलं तर 10 किलोमीटर रोडच्या पुढे या कापडला वगैरे पाणी यायची व्यवस्था मी केलेली होती. ती यांच्या सरकारने तत्कालीन सरकारने सगळ्यालाच हे केला. त्या टेंडरला केलं. अहो किती सांगायचं हे सगळं जे चाललेलं हे तत्कालीन इलेक्शनसाठी यांचं चाललेलं आहे. आणि आज एक उभे राहतात, आज एक प्रचार करतात, आज या काँग्रेससारखं पुस्तकावर उभं करतायत. त्यांना माहिती आहे की आपली पद भारतीय जनता पार्टीच्या कारभारात खासदारकी संपलेली आहे आणि आमदार निवडून आणला तर मलठणमध्ये जाऊन बाण गंगामध्ये मासे पकडण्याशिवाय नाही पक्का आहे. आणि त्यासाठी त्यांचा जीवाचा आठवण झालेला आहे. त्यांना काय करायचं ते करून द्या. मी तुम्हाला माझ्या केलेल्या कामाची पावती आणि तुमच्या भविष्याची सुरक्षित ठेवण्यासाठी यावेळेस मी तो उपाय त्या एका उपाय हे सगळं केले कोणाच्या हातात त्या उपायाला तिथे पगार वेळेवर तिथे युनियनचे लोक बसलेले मला दिसते. युनियनमध्ये स्वराज्य डेअरीची स्वराज्य कारखान्याचे कामगार घातले गेले की काय सांगा घातले गेले की नाही इलेक्शनचे खरं का मोठे सांगा कसंही करून पाठवायला तुमच्या अध्यक्ष व्हायचं होतं. म्हणजे आपण काही कारखान्यानुसार झाडू साहेबांना दाब केला तर ते पण उपयोग केलं की बाबा त्यांनी वाटायचं कमीच पाहिजे. आपण म्हणायचं मला उपयोग किती अत्याचार म्हणजे किती बिलं मारायला गेलेल्या माणसाचं रक्त काढतो. आम्ही त्याच्या विरुद्ध चकार शब्द बोलणार नाही. हे पैठण तालुक्याने
राष्ट्रीय कर्तव्य म्हणून गेली 5 वर्षांनी 10 वर्ष पाहिलेलं आहे आणि ज्या पाठीमागे तुमचे संसार घडवले त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जर आम्हाला नाकारणार असाल आता तुमच्यासाठी काय करू एवढं मला म्हणता आता काय आहे मला काय करायचं ते तर ठेवायचंच आहे ठेवायचं. आज शिबीजी तुम्हाला कळलं 15 दिवसात काय उत्साह एवढं प्रत्येक बागायत जाणारा विचारत होते तुम्ही का उचला का उत्तर तुमचं त्याच्यात जास्त पगार लागत भाव आहे खात्रीचे इतर पिकांच्या मानात या सगळ्या गोष्टी तुम्हीच मला सांगता. आज त्या उत्साहाच्या जातीची एक जात म्हणून तुम्ही आज चाकरी काढणं समोर गुरासाठी काढता त्यालाच आपण मुख्य पीक करून त्याच्यापासून नैसर्गिक बायोगॅस तयार करून आणि बाकीचे त्याचे लोक पदार्थ काढून महिन्यात नाही एकदा 5 ते 4 वेळा काटली तुम्ही कापणी त्याची कराल ते पैसे तुमच्या दारात आणायचे नाही याचा निर्णय तुम्हाला केला पाहिजे. हे करू शकता. आज करायच्या कारखान्यावर आपण म्हणतो ना एशिया खंडातली सगळ्यात मोठी शेतकरी 900 कोटी रुपयाचा करतात. किती मला तर आकडे येणार नाही तुम्हाला कोणाला येत नसतं ते कोटीच्या गाडी फिरतच नाही आणि हे आहे ते घालवा. अहो मी काय काय या साखरेला करायचं घडलं तुमच्या गोडाऊनमध्ये आता इथे शरदराव बसले गोडाऊनमध्ये बाहेर नव्हती पोट्याची आणि मागून काहीच नाही आणि ते बँकेला दाखवायचं ते बँकेला दाखवायचं ती पोटी अहो खरं मोठं सांग मला मागणी आणि तेच मोठं 4 आणि त्या कारखान्याला आपण वाचलं नाही काय मी 85 सालपासून पाठवलं पाठवलं चुकीचं चाललं आता चुकीचं चाललंय तुम्ही घातक खेळ करता आणि तुमचा प्रोग्राम आला कुठे फुटला आणि ते राजकारण्याच्यामुळे फुटला. मी तुम्हाला सांगितले उद्योग करा मी तुम्हाला सांगितलं की पैसे कसे तिकडून तिकडं फिरवा मी तुम्हाला सांगितलं धनंजय पाटलाच्या पुस्तिकेवर पैसे कर्ज काढा आणि ते घातले ते करून मी तुम्हाला सांगितलं 14 कोटी रुपये कापणाऱ्यांचे थांबवून कापण्याच्या कापले त्याच्या परवा 7 कोटी मिळाले 3 कोटी हे ऑपरेशन करतो. त्यांना मी सांगत होतो की तुम्ही पार्टी व्हा मी कॉलर पाडला एवढं तुम्हाला राजकारण सांगत नाही मी PF डिपार्टमेंटच्या विरुद्ध केस करायला सांगतो आणि ते जर या ऑपरेशन केलं असतं जे रिटायर झालेले कामगार आहेत त्यांचे जे काही पैसे राहिले होते ते या 4-5 कोटी सहज निघून गेले असते शकत त्यांनी करायचंच नाही ठरवलं त्याला आपण काय तरी झालं. आता प्रल्हाद पठाण पडण्याचं प्रल्हाद पठाणा दुबईमधनं 150 कोटी आला खरं का खोटे शरदरावला काय तुम्हाला काय स्टँडवर शंकरराव कोणाला माहिती सांगा आणि माझं तुम्हाला हात मिळत ज्येष्ठ घेतल्या जरा इलेक्शन होतं स्टँड बंद मला काय वाटत नाही तुमच्या दुकानाने माझं दुकान चालू ठेवा काय करायचं तुमच्या दुकानाला माझं दुकान बंद पडलं तर तुमचं दिवाळच नाही. आपण हे कुठं सांभाळायला लागलं की आज मी वाया घालायला लागतो. आज एवढ्या सगळ्या भांडवली सिद्धीचं ओळखलं नाही तुम्ही म्हणाल काय होणार काय नाही उसाला पर्याय म्हणून होणार उसाला पूरक म्हणून होणार उसाला 50-60 हजार रुपये तुम्हाला मिळतात एवढे पैसे त्याच्यासाठी तिला सायन्स मिळणार जे उसाला कारखान्यात आपण करतो की त्याच्या कापणीपासून सगळं ते आम्ही करताना आमची कंपनी करेल आणि ती तुम्हाला देऊन टाकेल आणि उसाचं त्याचं जे काय करायचं ते करतील गॅस करायचं करतील नाही करतं काय करतील काय करायचं तुम्हाला उसा एवढे पैसे मिळाले तर तुमचं वाटतं गेल्या उसाला आणि तेवढी जबाबदारी माझी त्यासाठी शेतकऱ्यांची कंपनी मी काढणार आहे आणि त्यावेळेस मीच चेअरमन होणार आहे. हे बाकीचं कोणाला ऐकणार
आहे आणि तुमच्या हातात सत्ता गेली त्याचं उदाहरण सुरू त्याचं उदाहरण आता नावं घेऊ नको. आज मला आनंद आहे की गाडी जावं आमच्या मुलगा इथं आला मला बरोबर तर गाड्या जाण्यासाठी तर आम्ही गाड्या जाती चिकटवून काय पाहिजे कोणाकडे कार्यक्रम झाला होता आम्हाला काय करायचं पैठण आमच्या बरोबर होतं लोक आमच्या बरोबर होते दुसराही भाग आमच्या बरोबर होता साखर कारखाना तेव्हा आला नसता असता काय फरक तर हे सगळं केल्यानंतर गोळा वेगळी घेते की हा निर्णय तुम्हाला फायनल घ्यायला लागणार आहे की आपल्याला विकासाच्या दृष्टीने आणि पुढची पिढीसाठी आपण नको त्या माणसाच्या हातात पैसे घेऊन सत्ता घेऊन आपलं भविष्य जे सुधारलेले आहे ते काळ कुठ्ठ झालेलं होतं. मला तुमच्या व्यापाराचंच कौतुक वाटतं. व्यापार होते का नव्हते घालायला होते का नव्हते सांगा होते गेला मला कुठे गेले व्यापारी आता म्हणतात जनावरांनी कार्यक्रम चालू केला तिकडची लोकांना संपन्नता आली पैसे आले तिकडची लोक आता डिमांडमध्ये जातात मग आमचं वाटतं या डॉक्टरच्या पुढे आता काय करू हे बोलायचं म्हणजे माझ्या कानाला असं कसं बोलायचं नाव नाही घेणार इथं कोण कोणाचं एकाला तरी करायला लागले सगळं बाबाचं पाठ झालं विरोधाचा भाग सोडून मला चुकता कुठे एवढं म्हटलं जाणून घेणार तुमच्यासमोर 30 वर्ष तुमच्यासाठी दिली मला पुढची 30 वर्ष तुम्ही सुरक्षित ठेवण्याची हमी देणार आहात की नाही एवढाच माझा प्रश्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला विचारायचं आणि कोण कुठल्या पार्टीत जाते आपल्याला काय करायचं आपलं कोणाशी पाहिजे आपल्याला आपलं चालू भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी तो मदत करेल त्याच्या पार्टीत आपल्याला जायचं कोण सुरक्षित ठेवेल हा निर्णय मला काहीच विद्यार्थी सगळे मुंबईत काय चालतंय तुम्हाला स्टँडवर कळते मी तुम्हाला सांगतो तुमचं तिकट भेटलावून कळलं मला परत सत्ता मिळून तो स्टँडवर उठवला नाही आता इथे शाळा भेटायला असं टिकले विषय निघाला म्हणजे ते किती वाजता घरी येतो मला म्हटलं मी 7:30 होतो 6 वाजता मी स्टँडला जातो आणि शरदराव मी शेवटच्या 11:30 वाजता घरी आता ह्याच्या पुढे काय करायचं हे आपल्याला हे तीर्थक्षेत्र आहे गंगोत्री नाही जमुनोत्री नाही ब्रह्मोत्री नाही काय हे प्रत्येक नेत्याच्या हॉटेल जागा केलेली सगळं मला पाठी आणि मला खरं लागतं मी येऊन बसायला तुमच्याकडे खूप घेणार माझा एकमेकाच्या पाया वळायला जेवढं चालू आम्ही कशा करतोय ते एक आमच्या पहिल्यांच्या मनाला टेकनच्या कट्ट्यावर बसवत नाही मी टेकनच्या कट्ट्यावर बसलो होतो का नव्हतो तुला माझं तुला जन्म तरी झाला ते आहे पेक्षा आमचं आणि हिंदुरावने मला कट्ट्यावर म्हणलं आता हिंदुरावमध्ये काय बोलतो हिंदुरावचा संसार पंचायत नावाने मी चालतो मला खरं सांगा हे बोलू नये दुसऱ्याबद्दल घर आहे काय सांगतो मला तरी जमलेलं सारखं काय त्याला कळलं एवढं सगळं बोलतो फडाफडा बोलतो तू आता कोणाला तरी म्हणला मी म्हणलं सासवत नाही त्याची मुली चांगल्या त्याच्यात मला भेटल्या मी गेलो होतो गव्हर्नर तिथे जागा रस्त्यात रस्त्यातच होतो त्याच्या मंडळी होत्या त्याच्या मुली होत्या त्या मुलींनी आपला मला नमस्कार केला मी नमस्कार केला त्याच्याकडे लक्ष देत नाही त्यांच्या मंडळी माझ्या मित्राचीच मुलगी तिला नमस्कार केला पुढे निघून गेलो तेवढं बोललं की माझ्या मुली कधी भेटलाय ना अरे तुला काय करायचं तू आगवड्याच्या मुली जाळ्यात बसलाय केवढं बाहेर काढायचं काय आगवड्याचं गेलं त्या आगवड्याला मला काय सांग काय करता जपावं हलवा एवढं मला उत्तर द्या आणि एकाने बोलायला या आगवड्याचं
आणि त्याला जर सत्य नफा मिळत असेल तर आम्हाला बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागेल आणि मग आमच्या तालुक्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी 76व्या वर्षी मी संघर्षाला उतरणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे. हा संघर्ष कदाचित माझ्या आयुष्यातला शेवटचं इलेक्शन असू शकते पण मला त्याचा कंटाळा नाही. मला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो. तर कृत्रिम बुद्धिमत्ता नावाचं एक क्षेत्र नवीन तयार झालेलं ती मुलं मला तयार काय कृत्रिम बुद्धिमत्ता तुमच्या मोबाईलवर जाऊन बघा सगळ्या मोबाईलवर मेसेज येतात ना त्यापेक्षा मग कळलं मला काय म्हणतो तर म्हणजे चित्र बदलणार डाटा संपत्ती होणार. डाटा म्हणजे काय माहिती दीपक चव्हाणांच्याकडे काय नाही दीपक चव्हाणांच्या आई कोण आहे पडेल कोण आहे ते अमुक तमुक हा डाटा तो हे आपण आणायचं का नाही. प्रल्हाद पाटीलला रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर काढून राहायचं याने आपलं जीवन एकदा संपून टाकायचं. माझं फक्त एकच आहे ज्या वेळेला आपल्याला दिला पार्टी बघू नका काही बघू नका त्या कांबळेचं डिपॉझिट घालवायची हमी घेतल्याचं काम काय करायचं डिपॉझिट मला बोलून बोलून कंटाळा काय बोलायचं चांगलं बोलता येत नाही पण नाही ते चांगलं तर काय बोलतो बँका बोलण्यावर काही केले प्रल्हाद पाटलांनी तेच हे सगळ्या बँक बुडकांची टोळी व्यापारी बुडकांची टोळी त्याच्या नादाला लागून टाकतात. आज विनंती आहे मला की या भांडडीत तुम्ही कृपा करून पडू नका. उगाच आपलं काहीतरी येऊन पाठीत सांगतो म्हणून तुम्ही जर तिकडे जाणार असाल परत एकदा सांगतो परत मला बोलू नका. धारूसाठी एक त्यांना रुपयाला मॅडम भरती घेणे हे तुमच्यावर अवलंबून. तुम्ही जर त्यांना ताप दिला आहे ते चुकून निघून जाणारे मंडळी त्यांना पैशाची गरज नाही आहे. मी त्यांना सांगितलं माणूस ते लोक इथं आले पैशाचं कमावणार तोटा करायला करून धंदा करणार नाही पैसे कमावणार पण माणूस नाही कमावणार नाही कमल्यावर तोटा कमावणार तुमचा संसार सांभाळणार. अहो तुमच्यातला एक तो पैलवान कुठं कामगार पडला होता पंडितला काय कमी गेला होता प्रीती मॅडम रात्रभर झोपलेल्या छंद प्रीती बायका निवडली की या कामगार आपल्याकडं खरं का बोलले अशी माणसं तुम्ही सांभाळणार असाल त्याच्या आधी शिरगावलं काय शिरगावलं बात केली होतं नीट चालू होतं आणि तेव्हा परवा पाटील आणि श्यामराव पोहोचले दोघंही महिलांना. अहो इथले मी तुम्हाला महिला दिवाळी तिथं आलं 2002 5-25 तुमच्या कामगारांची बायका दिवाळीत बाहेर काढल्या रडायला लागले मला म्हणाले आमचं दिवाळी काढता येत नाही. इथलं उठलो पैठण बँकेत गेलो मला 4 कोटी रुपये पाठवून दिले की काय राजा उठलो हे त्यावेळेची गोष्ट ते काय 5 करून दिले ना कामगाराकडे बघून दिले गावाकडे दिवाळी आम्हाला काय मतं टाकतील ना टाकतील माणूस इथं ठेवायला पाहिजे. आणि अशा परिस्थितीत तुम्ही हीच लोक हेच घोडे माझ्यासमोर नाचणार असतात आणि जर मग विकासाला तुम्ही कमी पडलो आणि सतत जास्त वेळ गेला तर त्या सगळ्या सत्यानाशाला तुम्ही जबाबदार राहणार हे बाकी नक्की एवढं लक्षात. त्यामुळे विचार करून आपल्या भविष्यासाठी ही राजकीय क्षेत्रातली तालुक्यातली जिल्ह्यातली लोकं घालवणं गरजेचं झालं. तिथे पार्टीचा प्रश्न राहिले नाही. ते दोघं आधी कुठलं होतं काँग्रेस पार्टी प्रल्हाद पाटील कुठल्या पार्टीचे ते त्यांनाच पाहिजे. सकाळी 6ला उठले की शरद पवार माधवराव आपल्याला गेले दुपारी पृथ्वीराज चव्हाण हिंदुरावला गेले तिसऱ्याला मंत्री कोण विलासराव गोंधळकर आला ते लगेच घरी बोलवून माहिती दिला. आम्ही कुठपर्यंत नाटकं झाली ही नाटकं थांबवणार असेल तर मला या भांडणात पडा आणि मी माझं नाटक असं त्याला करणार देवा तुम्हाला मी सांगणार मी यावेळी या दोघांना सुट्टी देणार नाही. काय ते व्हायचं ते बोलले त्यांना काय करायचं ते पण तोंडावर आलं एकच पट्ट्या या साखरवाडीचं नाव घेणार नाही. तोच त्यांच्याकडे परवा 22 रुपये तुम्ही गेला तर सुरुवातीला तुम्ही आमच्या घरात जाण्याचं काय केलं नाव घेणार नाही. बाकी कोण तुमच्या तिकडे दम नाही कोणाच्या त्यांच्याकडे जायचं
वाढदिवस झाला चाललं, अमुक झालं चाललं. ते थांबा भिंडासाठी हा कारखाना सोडून जास्त जायचं. त्यांनी चुपची फॅक्टरी चालवायला घेतली काय काढली तिथं जाऊन बसा. आमचं कुठं काय नाही. तुला दिसत तरी आहे का नाही जाऊन बसा तिथं. आपल्याला काय करायचं पाहिजे पहिला तर राहिजे आणि मठाला नाही हे संकट यापुढे सांगितलं जाणार नाही. आणि सर्वसामान्य माणसाला सांगायची गरज आलेली आहे की पैसे आणि हिंदुत्व नामून या सगळ्या गोष्टी काही नाही. पोटाच्या पुढे काही नाही. पोट भरणारा माणूस तोच आपला, पोट भरणारा माणूस तोच धर्म, आणि पोट भरणारा आणि भविष्याची काळजी घेणारा तोच आपला नेता. आणि असा नेता सापडून आपण कुठल्या मार्गाने या इलेक्शनमध्ये जायचं हा निर्णय मी घेणार आहे. आणि या निर्णयाबरोबर आपण राहावं एवढी विनंती करून त्याचा घेतो. धन्यवाद.